भाई नमस्कार. हां बोला. माझे भाऊ इथे आहेत आणि मी त्यांची गीता बहीण आहे. बरं. हां हां. मी तुम्हाला प्रथमच भेटून खूप खुश आहे. तुम्हाला ना माझा नमस्कार. मी माझं मला तुमच्या ध्यानाविषयी थोडंसं जाणून घ्यायचं आहे. कुणाचं ध्यान करणं? तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करता की मेडिटेशन करता? नाही, तुम्ही जे ध्यान देणार आहात त्याच्याविषयी. ज्ञान देणार आहे. ते ध्यान आणि ज्ञानामध्ये अंतर आहे. अंतर आहे. ज्ञान आहे. काय नाव आहे तुमचं? गीता. तर तुम्ही खरोखर गीता आहात की तुमचं नाव गीता आहे? माझं नाव. मग तुम्ही स्वतः आठवून नाव लावलं की कुणी दिलंय तुम्हाला नाव? माझ्या मम्मी पापांनी. म्हणजे तुम्ही मानता की मी गीता आहे. लोकांनी नाव दिलंय आणि नाव तर पती बदलीही करत असतो. तुमचं नाव म्हणजे नाव तर चेंज होणार आहे. तुम्ही स्वतः कोण आहात? मी कोण आहे ते मानत आहात आज की मी गीता आहे, याची बहीण आहे, याची मुलगी आहे, यांची पत्नी आहे, यांची मी आई. या सगळ्या व्यवहाराच्या गोष्टी आहेत आणि त्यालाच अज्ञानता म्हटलं जातं. आणि मी स्वतः कोण आहे ते जाणणं त्याला ज्ञान म्हणतात. कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला ज्ञान दिलं होतं. तू अर्जुन नाहीस, तू स्वतःच आत्मा आहेस. आत्मवत सर्वभूतेषु, सर्वांना आत्मरूपी पहा. तर आत्म्याची दृष्टी प्राप्त करणं ते ज्ञान आपल्याला इथे प्राप्त होतं. समजलं आता तुम्हाला? हो. आणि माझा प्रश्न, मला 4 वर्षांची मुलगी आहे, ती खूपच मस्ती करते आणि मी तिला नेहमी मारते. इथे आली का? हा, आली आहे. 4 वर्षांची आहे ती. छोटी आहे, तुम्ही मोठे आहात. हो हो. मग कोणी ऍडजस्टमेंट जास्त केली पाहिजे? मोठीने केली पाहिजे की छोटीने? मी तर करते पण ती परत ती खेळत असते. छोटी आहे, खेळते. अहो तिची समज अशी नाही आहे की मला त्रास द्यायचा आहे मम्मीला. तुम्हीच त्रासताय. तुम्ही समजून घ्यायचं. ही खेळतीये, बागडते, आनंद आहे. नुकसान नाही करणार एवढे व्यवहार जागृती ठेवा. बाकी तिला खेळू द्या. आणि तुम्ही बघा, तिला पाठवलंय ना छोट्या लिटल MST मध्ये, सत्संगामध्ये पाठवलंय ना? नाही, ती तर 4 वर्षांची. मग त्यांच्यासाठी या छोट्या छोट्या नोट्स, हे जे आहे ना, स्टोअर ऑफ हॅपीनेस, असं काहीतरी या लोकांसाठी, मुलांसाठी करत असतील तिथे ठेवायचं. नाहीतर छोटी पुस्तकं तिला दाखवायची. बघ दादाजी काय म्हणतात. तिला थोडं थोडं हे समजवायचं आणि सोडून द्यायचं. आग्रह नाही करायचा. असं नाही केलं पाहिजे, असं का करतेस, मस्ती करतेस, एक मारीन तुला. मारल्याने ना बिघडतात मग मुलं. सोडायचं, समजवायचं, सोडायचं आणि खेळू द्यायचं. आणि खेळण्याची जागा बदलायची. खेळणी वेगळ्या प्रकारची तिला द्यायची. मग एक दुसऱ्यांचं नुकसान नाही होणार असे व्यवहार शिकवायचे हळूहळू. मग आणि इथे सत्संगाच्या वातावरणात भगवंतांचं दर्शन घेईल, सर्वांना बघेल, तर मग आपोआप तिचं हृदय परिवर्तन होईल. मग संस्कार आपोआप बदलत असतात. आणि ओरडत राहाल, रागावत राहाल तर संस्कार बिघडतील. मग प्रेमाने व्यवहार करा तिच्यासोबत. निर्माणची कॅसेट घेऊन जा जरूर. आई वडील मुलांचा व्यवहार, दादाजींचं पुस्तकही आहे. खूप समजण्यासारख्या गोष्टी मिळतील तुम्हाला त्यात. दीपक भाई प्रणाम. माझा पहिला प्रश्न आहे की आत्म्याचं स्वरूप काय आहे? जसं तुम्ही सांगितलं की आत्मा बॉडीच्या सगळ्या अंगांमध्ये आहे. काय नाव आहे तुमचं? अशोक कुमार त्रिपाठी. जिथे पण आपण स्पर्श करतो तिथे आवाज होतो. जिथे पण आपण बॉडीला स्पर्श करतो तिथे आवाज होतो. आवाज नाही, वेदना होत असते. वेदना होत असते. वेगळं आहे. मला हेच विचारायचं की आत्म्याचं स्वरूप काय आहे? जसं मुंगी आहे, त्या मुंगीचं स्वरूप लहान आहे, पण आता हा बघा लाईट आहे, 1000 वॉल्टचा बल्ब आहे. आपण पॉटमध्ये ठेवला तर पॉटच्या आकाराचा प्रकाश मिळेल की नाही? आणि जर बॉक्समध्ये ठेवला तर बॉक्सच्या आकाराचा प्रकाश मिळेल ना? आणि रूममध्ये तो जर बॉक्स काढला तर रूमच्या आकाराचा प्रकाश मिळेल. मग त्या प्रकाशाचा आकार म्हणजेच आत्म्याच्या आकारासारखीच बाब आहे. हा जडाचा प्रकाश आहे, पण आत्मा चेतन प्रकाश आहे, ज्ञानप्रकाश. आणि ज्या प्रकारे शरीराचा आकार आहे त्याच आकारासारखा आत्मा आतमध्ये आहे, पण ज्ञानस्वरूप आहे. इथे आपल्याला काही मुंगी बसले तर आपल्याला, माशी बसले तर आपल्याला समजतं लगेच माशी आहे कानाच्यावर. तर माहीत कुणाला होतं? आतमध्ये ज्ञानप्रकाश आहे. अंधारामध्ये पण तोंडात श्रीखंड टाकलं तर म्हणाल ह्यामध्ये तर वेलची आहे, तर हे साखर आहे, आंबट दही आहे, सगळं आपल्या लक्षात येतं. तेव्हा कसं माहीत होतं? तर ज्ञानामुळे. ते तर ज्ञानाचं स्वरूप तोच आत्मा आहे. मग आत्मा म्हणजे प्रकाश. प्रकाश म्हणजे आपल्या बुद्धीने पाहायचं असं नाही. या प्रकाशामुळे सर्व ही सावली पडते, त्याच्या प्रकाशामध्ये सावली नाही. हा प्रकाश तर जितका दूर जाईल तितका पातळ होत जातो. आणि हा प्रकाश तर दगडांच्याही आरपार, माउंटन्सच्या आरपार, अग्नीच्या आरपार जाईल. आणि कधी ब्रह्मांडाच्या सगळ्या गोष्टी बघू शकेल इतका पॉवरफुल आहे. कधीच पातळ नाही होता. आरपार जाऊ शकतो हा प्रकाश. तर
म्हणजे इतकं समजून घ्यायचं की शुद्ध ज्ञान स्वरूप तेच आत्म्याचं आहे स्वरूप. आणि दुसरा म्हणजे हे आणि अज्ञान स्वरूप ते आत्म्याचं नाही, ते अहंकाराचं आहे. की मी हिचा पती आहे, मी ह्याचा बाप आहे, ते अज्ञानतेचं ते स्वरूप अहंकाराचं आहे. आणि केवळ ज्ञान स्वरूप ते आत्म्याचं स्वरूप आहे. दुसरा प्रश्न हा आहे की चिकनी फाईलचं मी काय ऐकलं, चिकनी फाईलचं काय महत्व आहे? चिकनी फाईल म्हणजे काय आहे की ज्याला भेटला नाही आहात तरी दुःख होईल आणि भेटलात तर पुन्हा दुःख होईल. रागद्वेष होतच राहतात. आता आपली पत्नी आहे, ती आपल्याला नाही भेटली 2 दिवस तर वाटतं लवकर भेटायचं, बोलायचं जरा, आणि भेटल्यावर पुन्हा भांडण सुरू होत असतं. तर मग चिकनी फाईल म्हणतात त्याला. नाही समजलं का? तुम्ही बाहेर गावून येणार तर चांगलं चांगलं स्वयंपाक करेल आणि नंतर मग ती पण खुश होईल, चला आलात चला जेवून घ्या, आणि तुम्ही मध्येच म्हणालात ह्या कढीमध्ये खूप मीठ जास्त वाटतं, तर मग राग चालू होणार. तर एक दुसऱ्यासाठी राग आहे आणि पुन्हा द्वेष होत असतो, ती चिकनी फाईल आहे. पत्नीच चिकनी फाईल आहे? पत्नीच नाही, जवळचे सगळे आहेत. ती तर आहेच आहे, सर्वात जवळची चिकनी फाईल आहे ती. पण सासरे पण असू शकतात, कुणाचा मुलगाही असू शकतो, एखाद्या सासूसाठी सून पण असू शकते. म्हणजे 2-3 हजार व्यक्तींमध्ये 2-3च चिकन्या फाईल्स असतात. ऑफिसमध्ये एखादा असेल, नातेवाईकांमध्ये एखादा असेल, घरामध्ये एखादा असेल, शेजाऱ्यांमध्ये एखादा असेल, 3-4 चिकन्या फाईल्स. आणि सर्वात जास्त घरामध्ये ज्या 5 व्यक्ती आहेत ना, हस्बंड वाईफ, आई वडील मुलं, त्यांना चिकनी फाईल म्हटलं जातं. कारण जवळचे नातेवाईक आहेत ते, सर्वात जवळचं नातं आहे त्यांच्यासोबत. ब्लड रिलेशन जे असतं कुणासोबत, खूपच चिकना हिशोब. थोडे तर गर्भामध्ये दोघं सोबत जन्माला येतात. आम्ही जुळे भाऊ म्हणतील, अहो गर्भामध्ये पण सोबत. खूपच चिकना हिशोब आहे यांचा. दीपक भाई, 2009 मध्ये मी ज्ञान घेतलं होतं. 2 वर्ष तर मला काही जाणवलं नाही, पण मागील 6 महिन्यांपासून आता मला पूर्ण जाणीव होत आहे ज्ञानामुळे. कुठलंही काम मी करतो तर मला त्वरित आभास होतो की हे काम चुकीचं आहे, तर हे लगेच चुकीचं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्वरित आभास होतो. खूपच आणि कुठलंही काम आतून अनुभूती येत असते की हे काम करा, हे काम करू नका. वा, छानच. आणि खूप चांगलं वाटत असतं. जर कुठलं काम होणार असेल तर आधीच मला आभास होत असतो की हे काम आपलं होणार आहे, आणि असं होत असतं. हो, पण ते ज्ञान जाणणं, अशोक कुमारना काय होतं ते जाणणं, तेच ज्ञान आहे. अशोक कुमारना जे होत आहे योगायोगाच्या अधीन आहे. कधी चांगलं आहे, कधी असं वाटतं की चांगलं होईल, कधी बिघडूही शकतं. कारण ते सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सच्या ताब्यात आहे. तुम्हालाही जागृती राहील. 1-2 वेळा चांगलं झालं आणि एखाद्या वेळी बिघडलं तर ज्ञान बिघडलं नाही, ही परिस्थिती व्यवस्थेच्या अधीन बिघडते, सुधारते पण, आणि जागृतीत राहायचं. हा अशोक कुमारचा पार्ट आहे. मी शुद्धात्मा आहे. चरणविधी जो आहे कधी वाचला जाऊ शकतो? कधी 24 करू शकता, तासांमध्ये? एकाग्रतेने करायचा. बरं, कधी पण. बरं. स्नानाच्या आधी करू शकता, स्नानानंतरही करू शकता. जय सच्चिदानंद. सच्चिदानंद साहू. जय सच्चिदानंद. वा. मी ओरिसाहून आलोय. माझ्या आईला आणलंय सोबत मी. माझा क्वेश्चन हा आहे की 3-4 क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन हा आहे, तीर्थंकर भगवान कोण आहेत आणि महाविद्यालय क्षेत्र कुठे आहे? तीर्थंकर भगवान सिमंदर स्वामी आहेत, वर्तमान तीर्थंकर. बरं. त्यांची प्रतिमा, मूर्ती इथे ठेवले पहा. आणि महाविद्यालय क्षेत्र हे ब्रह्मांड आहे पूर्ण. मनुष्य उभा आहे, दोन्ही हात कमरेवर ठेवून, पाय फैलावून, अशा आकाराचं ब्रह्मांड आहे. त्यात आपला मध्यलोक आहे. सर्व देवगती आहेत, नरकगती आहेत. मध्यलोकामध्ये 15 क्षेत्र आहेत. त्यामधलं एक महाविद्यालय क्षेत्र आहे. आपलं भरत क्षेत्र म्हटलं जातं. आणि महाविद्यालय क्षेत्रामध्ये तीर्थंकर आहेत. त्यामधले 20 तीर्थंकर असे 5 महाविद्यालय क्षेत्र आहेत, 5 भरत क्षेत्र आहेत आणि 5 ऐरावत क्षेत्र, आणि 5 महाविद्यालय क्षेत्रांमध्ये 20 तीर्थंकर आहेत. आणि त्यामधले एक सिमंदर स्वामी भगवान आहेत. आज हजर आहेत आणि त्यांच्या कृपेनेच या भरत क्षेत्राचं जगत कल्याणाचं काम होत आहे. आणि हे जे शिर्डीचे साईबाबा आहेत ते, त्यांना संत पुरुष म्हटलं जातं. म्हणजे ते तीर्थंकरमध्ये नाही जात? तीर्थंकर तर मोक्षात जातात. बरं. संत पुरुष तर वेगळे आहेत. ते या जगामध्ये संपूर्ण जीवन दुसऱ्यांच्या सुखासाठी जीवन जगतात. तर त्यांचं इतकं पुण्यबंधन होत असतं, देवगतीमध्ये जातात आणि देवगतीतून लोकांचं दुःख मिटवायचं काम करू शकतात. त्यांची सिद्धी इतकी असते, त्यांना संत म्हटलं जातं. बरं, आत्मा आणि परमात्म्याचा अर्थ काय? आत्मा तोच परमात्मा आहे. आत्मा सो परमात्मा. आणि आत्म्याच्या 3 दशा आहेत. अज्ञान दशा आहे तोपर्यंत त्याला जीवात्मा म्हटलं जातं. आणि आत्मजागृती मिळाली,
ज्ञान मिळालं तेव्हापासून अंतरात्मदशा म्हटली जाते. आणि ॲब्सोल्यूट स्थितीमध्ये पोहोचला परमदशा तर परम आत्मा, त्याला परमात्मा म्हटलं जातं. आणि क्वेश्चन असा आहे, माझं नाव पण सच्चिदानंद आहे आणि हे स्वरूप पण सच्चिदानंद स्वरूप आहे, तर नाव तसं वेगळं आहे, आपण सेपरेट करू शकतो, नावाला प्रतिक्रमण करायचंय, पण हे नाव मी वेगळं नाही करू शकत कारण माझं नाव सच्चिदानंद आहे. तर कसं यात वाचायचं? चेंज करा, सचिन करा. मग समजायचं सचिन वेगळा आहे, मी शुद्धात्मा वेगळा आहे. ठीक आहे. आणि एक माझ्या आईला पण सोबत घेऊन आलोय, ती पण हिंदी समजत नाही, तिला थोडं समजेल ना, नाहीतर तुम्ही समजावा त्यांना. नाही तर ते काय की पण माझ्या बाबतीत तिला जास्त मोह आहे, त्याच्यामुळे डिस्टर्ब नाही व्हायचं. त्यांच्याजवळ दुसरा आधार काय राहू द्या. तुम्ही काय करायचं, त्यांना आपलं म्हणायचं, जसं इथे ज्ञानविधीमध्ये बोलवतात ना तसं बोलायचं. हो, ते समजतो, तिला ते समजत नाहीये, पण शुद्ध आत्मा असं म्हणाल तर खूप झालं. मग लेटर मध्ये लिहायचं अडालच दादा भगवान, तर इथे येतं ते लेटर. तर तिच्यामुळे मग मला पण चिंता होत असते, मोह बनून राहिलेला असतो तिचा. तर काय करावं करू नंतर प्रथम प्रेमाने राहा. हा मोह बंद करायचा नाहीये, एक दुसऱ्याला दुःख देणं बंद करा आणि प्रेमाने राहा घरामध्ये. हा, मम्मी चांगलं खायला घालते, तुम्ही चांगलं खा. मम्मीची तब्येत चांगली नसली तर सेवा करा आणि सत्संगामध्ये असेच येत राहा दोघं. जय सच्चिदानंद. अरविंद देवांगण, रायपूर. हा बोला. मन आणि बुद्धी संबंधी मी प्रश्न लिहिलेला आहे. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की जेव्हा आपण पैसा वगैरे किंवा काही दान वगैरे करतो तेव्हा मनातून असा विचार येतो की यानंतर पुण्यबंधन होईल, तर तेच पुण्यबंधन न व्हावं आणि त्याचा विचार न यावं, त्यासाठी आपण काय करायचं, काय प्रयत्न करायचं, मार्गदर्शन द्या. दान देणं बंद नाही करायचं, कर्ताभाव काढून टाकायचा. देवांगण अरविंद देत आहे, मी शुद्धात्मा असं ठेवायचं. तुम्ही ज्ञान घेतलंय का? हो, घेतलंय. 2006 मध्ये. ज्ञानाच्या जागृतीत राहा, ही फाईल आहे, समभावाने निकाल करायचा. याचाच म्हणजे अर्थ चांगला होत असेल किंवा कुठलाही खराब. अरविंदना म्हणायचं तुम्ही चांगलं करा, कुणाला दुःख द्यायचं नाही असा व्यवहार करा. आणि आतमध्ये मी अरविंद आहे, मी केलं, ह्या अहंकाराला जागृतीने मग डिझॉल्व्ह करत राहायचं. समजलं, चांगलं करायला हरकत नाही, पण आतमध्ये हे करणारा अरविंद आहे आणि मी शुद्धात्मा आहे, याच जागृतीत राहायचं आहे तुम्हाला. बरं. दुसरं असं आहे की प्रातःविधी पठण करताना त्यामध्ये एक गोष्ट येते की केवळ शुद्धात्मा अनुभवायला शिकाय, या जगातील कुठल्याही विनाशाची गोष्ट नाहीये. मग जोपर्यंत जीवनमध्ये आहे तोपर्यंत फाईल नंबर 1 आहे, मग त्याला संसारी वस्तूची गरज पडते आणि आपला इतका पुरुषार्थ नाहीये की नेक्स्ट जन्ममध्ये महाविद्या क्षेत्रात व्हावा. तर नेक्स्ट कधी जन्म आला तर जे हे फर्स्ट हे आहे पैसे वगैरे गरज असेल आपल्याला जगामध्ये जगण्यासाठी, तर हे बुद्धीमुळे येतं की म्हणजे काहीच नाहीये, नकोय तर कुणालाही नकोय असं समजत होतं आपण, त्याच्यामुळे येतं. शुद्धात्म्याला नको आहे आणि अरविंदना जे मिळतंय ते मिळू दे, व्यवस्थित मध्ये जितकं मिळणार आहे ते मिळू दे, मला तर शुद्धात्मा अनुभवाशिवाय काहीच नको अशी भावना ठेवायची. नाही म्हणजे शुद्धात्म्यासाठी एक म्हणजे काहीच नाही स्वतःसाठी. बरं, ठीक आहे. अरविंदसाठी तर, आणि नियम काय आहे की ज्याचं मेन प्रोडक्शन शुद्धात्मा आहे त्याचं बाय प्रोडक्शन खूप छान येतं जगातलं. लक्ष्मीची आठवण पण नाही काढावी लागणार, स्वतःच येईल तुमच्याकडे. बघा, खाणं पिणं राहणं खूपच सुविधा, वैभवशाली सुविधा मिळतील. हो, मी 19 वर्षापासून गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे, तर मला म्हणजे पैशाचा कधी विचार नाही आला. आपण पैसे येत आहेत आणि कसे येतात, ज्ञान घेतल्यानंतर जेव्हा प्रातःविधी करतो तेव्हा हे डोक्यात येतं असं अचानक. इतकंच समजायचं, मला शुद्धात्मा अनुभव पाहिजे आणि अरविंदना खाणं पिणं राहणं व्यवस्थित मध्ये जितकं आहे, जे आहे मिळू दे, आपली काही हरकत नाहीये. कधी नाही मिळालं तरी पण हरकत नाही, मिळालं तरीही हरकत नाही, व्यवस्थित मध्ये जे आहे ते पूर्ण करायचं आपण. पण मला काय पाहिजे, शुद्धात्मा अनुभव. धन्यवाद. जय सच्चिदानंद. टीना देवी, जैन. क्रोध, मान, माया, लोभ कसं कमी केलं जावं? तुम्ही ज्ञान घेतलंय? तुमचा सत्संग पहिल्यांदाच अटेंड करते. मग उद्या ज्ञान मिळेल तर मग अज्ञानता निघून जाईल आणि मग क्रोध, मान, माया, लोभ काढायचा मार्गही सांगितला जाईल तुम्हाला. आणि मुळात अज्ञानतेनेच यांचा जन्म झालाय, क्रोध, मान, माया, लोभाचा. अज्ञानता एकदा गेली की आता नवा जीव कर्म चार्ज होणारा क्रोध, मान, माया, लोभ बंद होणार आहे. डिस्चार्ज होणारे क्रोध, मान, माया, लोभ फळं देऊन जातील. त्यावेळेस प्रतिक्रमण करा, हळूहळू ते पण संपून जातील. नाही, प्रतिक्रमण कसं केलं जातं ज्ञानानंतर तुम्हाला शिकवू. उद्या ज्ञानविधी आहे, तो पूर्ण होऊ द्या, मग क्रोध, मान, माया, लोभ कसे काढायचे सगळ्या चाव्या मिळणार आहेत तुम्हाला.
तुम्हाला कोण त्रास देत आहे? क्रोध त्रास देतोय की मान त्रास देतोय? क्रोध. क्रोध एकटाच का? मग घाबरायची खूप गरज नाही, तो तर बिचारा भोळा आहे. सर्व चाव्या मिळणार आहेत तुम्हाला. हात जोडून प्रणाम करतो आणि डोकं खाली करून सुद्धा प्रणाम करतो आपल्याला. हे हात जोडतो त्याचा अर्थ काय असतो? हा आपला विनय असतो. मस्तक वाकवतो तर हा आपला विनय असतो. हे नाही तर काय असं केलं ना तर अविनय करतो. बघतो बघ तुला अशी ॲक्शन, सगळे आतले भाव शारीरिक आकृतीद्वारा प्रकट होतात. तर अहंकार विनय करतोय. विनय म्हणजे तुम्ही मोठे आहात, मी छोटा आहे, तुम्हाला मी नमस्कार करतोय. हे हात जोडायचं हे लोक करतात ना, शेक हँड करतात ना फॉरेनवाले, तर त्यांचा हा अशा प्रकारे विनय आहे. पण आपल्या हिंदुस्थानात तर असे 2 हात जोडून नमस्कार करतात. हा खूप मोठा विनय आहे. आणि नमस्काराला तर साष्टांग म्हणतात. अष्टांग. 2 पाय जमिनीला टेकवायचे, कोपरे टेकवायचे, डोकं टेकवायचं, शरीर झुकवून कराल तर खूप मोठा विनय म्हटला जाईल. आणि विनय, अहंकाराचं स्वरूप काय आहे की विनय करायला नाही देत. तर अहंकार जितका नरम होईल, खाली नमेल, तर तेवढा अहंकार कमी होईल, अहंकार संपून जातो. तेव्हा नमस्कार केल्यामुळे अहंकार डिझॉल्व्ह होतो. समजला आता तुम्हाला? हां. शुद्धात्म्याचा अनुभव जसा नाही हरकत नाही, पण थोडं तरी झालं ना. मग थोडं खूप झालं. आता थोड्यामधून वाढत जाईल. जितकी कर्म फाईल सगळ्या संपून जातील, कमी होत जातील, समभावाने फाईलींचा निकाल करत जात, तितका अनुभव जागृती वाढत जाईल. थोडी थोडी दुसऱ्याला कधी कधी क्रोध आला तर आतमध्ये पश्चाताप होतो ना. होतो. तर मग ही जागृती सुरू झाली. आपल्याला सुरू व्हायला पाहिजे. आणि चरणविधी वाचत असताना कधी कधी वाचत असतो. मग जरा जास्त वाढवा, कारण तीच पॉवर आहे, आत्म्याचं विटॅमिन आहे चरणविधीमध्ये. तुम्ही नाही का, आता 10 दिवसांपासून माणसानं काही खाल्लंच नाही, मग म्हणे त्याला चक्कर आली, त्याचा CT स्कॅन करावा लागेल, त्याचा हे हार्टचं चेकिंग करावं लागेल. पण करण्याची गरज नाही, काहीतरी खायची गरज आहे त्याला. थोडं थोडं खायला दिलं तर 1-2 दिवसात नॉर्मल होईल तो. त्याचा हार्ट पण नाही बिघडलाय, ब्रेन पण नाही बिघडला, खाल्लंच नाही 10 दिवसापासून. तर आपण चरणविधी केला तर खाल्ल्यासारखंच आहे. सत्संग करायचा, पुस्तकं वाचायची दादाजींची, तर पॉवर वाढेल तुमची. जागृतीची पॉवर वाढली तर वेगळेपणाची जागृती वाढेल, दोषांच्यावर जागृती वाढेल, प्रतिक्रमणाची शक्ती वाढेल. समजलं ना आता तुम्हाला? पुरुषार्थाचा खरा अर्थ काय आहे? वेगळेपणाची जागृती ठेवणं, तोच सर्वात मोठा पुरुषार्थ. 5 आज्ञांमध्ये राहणं, तोच शुद्धात्म्याचा पुरुषार्थ. पुरुषाचा पुरुषार्थ. अज्ञानदशेमध्ये वाईटातून चांगल्यामध्ये येणं, ती अज्ञानदशा, त्याला भ्रांतीचा पुरुषार्थ म्हटलं जातं. आणि जागृतीचा पुरुषार्थ आत्म्यामध्ये राहून फायलींचा समभावानं निकाल करणं, सर्वांना निर्दोष पाहणं, सर्वांना शुद्धात्म्यात पाहणं, तो आत्म्याचा पुरुषार्थ आहे ज्ञानानंतर. समजला आता तुम्हाला? हो. गोपीनाथ. जय सच्चिदानंद पूज्यश्री. हे माता पिता लग्नासाठी कधी कधी जोर देत असतात आणि कधी राजी असतात, पण मला तर पूर्ण जीवन ब्रह्मचारीमध्ये घालवायचं आहे. पण फाईल 1 मध्ये तर विषय विकार पूर्ण एकदम गळ्यापर्यंत भरलेले असतात. तर काय करायचं? प्रतिक्रमण करायला लावा फाईल 1ला. बघा, इतकं तर बघा, हळूहळू ह्याच्यावर पुरुषार्थ करत राहा आणि सत्संगाचं वातावरण वाढवा. आता वाराणसीत राहता, पण जमल्यास इथे या शिबिरामध्ये आला, दुसऱ्या शिबिरात येत राहा, तिथेही राहून सामायिक प्रतिक्रमण करा. स्वतःच्या दोषांना रोजच्या रोज, विषयविकारांचे दोष, त्यांचं प्रतिक्रमण करून धुवून टाका. आणि कषाय म्हणजे कुणाला दुःख झालं क्रोधामुळे किंवा अपमानाने किंवा तिरस्काराने किंवा द्वेषाने, त्याचंही प्रतिक्रमण करा. कषाय आणि विषय दोन्हींचं प्रतिक्रमण करून धूत राहा. कारण ब्रह्मचर्य पालन ती तर फर्स्ट स्टेप आहे, त्याच्यानंतर कषायरहित होणं ती दुसरी स्टेप आहे. आणि त्याच्याही पुढे आपल्याला आत्म्याचा अनुभव घेऊन मोक्षाला जायचं आहे. तर आत्म्याच्या अनुभवासाठी या दोन्हींचीही गरज आहे. म्हणजे पूर्वभावामध्ये अज्ञानता असेलही, त्यावेळेला आपण जो माल भरला आहे विषयाचा, कषायाचा, तो सगळा निघणार आहे आता. आणि नवीन तर आपण जागृती ठेवू शकू. तर जितके वाईट विचार येतात, 2 प्रकारचे विचार आहेत, कुणाला दुःख दिलं जावं किंवा कुणाप्रती विकारी भाव होणं, दोन्ही धुवून टाका प्रतिक्रमण करून. तर हळूहळू तुम्ही मुक्त होत जाल, आपल्या मोक्षासाठी प्रगती करू शकाल. पूर्वी फाईल नंबर 1शी सगळ्या बाबतीत बातचीत व्हायची,
पण आता असं सगळ्या बाबतीत बातचीत नाही होऊ शकत. ते तर कमी जास्त होत राहणारच. कर्मांचा फोर्स कमी जास्त असतो ना. सत्संगाच्या परिचयाने जागृतीची शक्ती वाढेल आणि वेगळेपणाची जागृती, बोलण्याचा प्रयोग सगळं हळूहळू वाढेल. अच्छा, बरं पूज्यश्री, आणखीन प्रश्न आणखीन आहे तुमच्यासाठी की हे आप तर जे आहे ते म्हणजे ज्ञान देता तुम्ही ज्ञानविधीमध्ये, तर जे गर्भमेय असतात त्यांना पण सुद्धा म्हणजे बोलवलं जातं, पण एक म्हणजे हे आहे की ते नियम आहे की 18 वर्षाच्या पहिले अगोदर ज्ञान नाही घेतलं पाहिजे. तर म्हणजे हे काय समजलं नाही मला. तुम्ही किती वर्षाचे आहात आता? माझे तर 30 वर्ष वर्षांच्याला विचारू द्या प्रश्न. कारण हे लायसन्स पण नाही देत, लग्नासाठी पण सूट नाहीये. 18 वर्षानंतरच लग्नाची सूट मिळते मुलीला आणि मुलाला 21 वर्षांनंतर मिळते. हे तर चांगलंच आहे. मुलाला आम्ही 18 वर्षानंतर ज्ञान तरी देत असतो. वोट पण नाही देऊ शकत 18 वर्षांपूर्वी. हे बुद्धीची डेव्हलपमेंट होण्यासाठी चांगलंच आहे. नाहीतर काय की बालिशपणाने बालपणात जाणार आहे ज्ञान पण डेव्हलप होण्यासाठी. बाकी सत्संगात येतात, बसतात, ऐकतात, समजतात, हरकत नाही. विधी नाव लिहायचं, नंतर 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मग. खूप सत्संगात येतात 2-5 वर्षापासून आई वडिलांसोबत, तर 1 वर्षाचा डिस्काउंट मिळतो त्यांना. डिस्काउंटवाला जमाना आहे ना. चला, जय सच्चिदानंद.